कैरीचे लोणचे, हळद मिठाच्या कैऱ्या किंवा जास्तीत जास्त पन्ह वा आमटी. इथवर मजल मारलेल्या कैरीची आणखी एक फार जुनी पण तेवढीच लावण्यखणी रेसिपी आज तुम्हाला करायला लावणार आहोत. जसं सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ही रेसिपी जे कुणी करणार नाहीत ते एका चांगल्या चवीपासून वंचित राहतील, हे मात्र तेवढंच खरं. जास्त काही न बोलता करायला घेऊया एक आठवण जी विस्मृतीत गेलीये. कैरीचा भात. कैरीचा भात बनवण्यासाठी आपल्याला लागेल 1 वाटी शिजलेला भात, 1 कच्ची कैरी, 4 ते 5 चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस, 7 ते 8 कढीपत्ता, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, 3 सुक्या लाल मिरच्या, अर्धा चमचा हिंग, 1 चमचा उडदाची डाळ, आवडीप्रमाणे काजूचे काप, चिमूटभर साखर, चवीपुरतं मीठ आणि फोडणीसाठी 2 चमचे तेल. सर्वप्रथम स्वच्छ धुवून कोरडी केलेली कैरी किसून घ्या. मग शिजवलेला गरम भात एका वाडग्यात काढून घ्या. भाताची वाफ जिरू द्या. 2 मिनिटांनी या भातावर कैरीचा कीस, सुक्या खोबऱ्याचा कीस, चवीपुरतं मीठ आणि साखर घाला. मीठ घालताना लक्षात असू द्या की भात शिजतानाही मीठ घातलंय, त्यामुळे मीठ बेताने घाला. यानंतर फोडणी पात्रात तेल तापवायला ठेवा व त्यात हिंग, मोहरी, जिरे यांची फोडणी करा. मग या फोडणीत स्वच्छ धुतलेली उडदाची डाळ घाला व काजूचे काप घाला. काजू आणि डाळ तेलावर छान खरपूस तळून घ्या. आता या फोडणीत सुक्या लाल मिरच्या मोडून घाला. मिरचीचा खाट उठला की कढीपत्ता घाला व गॅस लगेच बंद करा, नाहीतर फोडणी करपण्याची शक्यता असते. आता ही गरमागरम फोडणी भातावर पसरवा व हा भात हलक्या हाताने छान मिसळून घ्या. तयार झाला कैरीचा भात. आता आम्ही सांगितलेली सूचना लक्षात घ्या आणि झटपट तयार करून पहा हा कैरीचा भात.